शोभा किचन रेसिपी या आपल्या चॅनलमध्ये आपले सर्व खवयांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बटाटा कोन। हा एकदम कमी साहित्यामध्ये आणि पटकन असा नाश्त्याचा प्रकार आज आपण बनवणार आहोत। चला तर मग सुरू करूया। इथे आपण 2 बटाटे उकडून बारीक कुस्करून घ्यायचे आहेत। एकदम बारीक कुस्करून घ्यायचे आहेत। आपले हे बटाटे कुस्करून झालेले आहेत। त्यामध्ये एक छोटी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, हे चाळून घ्यायचं। 1 चमचा ही काळी मिरी पूड टाकून घ्यायची आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। सगळ्यात शेवटी ही बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। मळून घ्यायचं आहे। आपल्याला असंच मळून घ्यायचं आहे। यामध्ये पाणी टाकायची काही आवश्यकता नाही आणि हा पदार्थ लहान मुलांना खूप आवडेल असा हा पदार्थ आहे। आता आपलं हे मळून झालेलं आहे। आता आपण पुढली कृती करूया। छोटे छोटे गोळे बनवून घेऊया। आपण एक गोळा घेऊन हा कोरड्या पिठामध्ये बुडवून आता आपण लाटून घ्यायचा आहे। आता आपण याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत। आपण हे पहिल्यांदा कडेचे काठ कापून घेऊया। आता आपण याच्या वड्या पाडून घेऊया। आता आपल्या वड्या पडून झालेल्या आहेत। चालू करून घेऊन त्यावर तवा ठेवून घेऊया। तर तवा गरम झालेला आहे आपला, त्याला ब्रशने तेल लावून घ्यायचं आहे। आता ह्या वड्या तेलावर शॅलो फ्राय करून घेऊया। गॅस बारीक करून घ्यायचा आहे। ह्या वड्या खायला खूप छान लागतात आणि लहान मुलं तर एकदम आवडीने खातात। त्याच्या कडेने थेंब थेंब तेल सोडून घ्यायचं आहे। आता आपण हे पलटवून घेऊया। आता थोडं थोडं तेल सोडून घेऊया। आता आपलं हे दोन्ही बाजूकडून शॅलो फ्राय करून झालेलं आहे। आता त्याला ताटामध्ये काढून घेऊ। कोन झालेले आहेत, त्याच्यावर आता आपण हे लाल तिखट थोडंसं टाकून घ्यायचं आहे। तर आता आपले हे बटाट्याचे कोन बनवून तयार आहेत। ते तुम्ही सॉस सोबत किंवा ओल्या खोबऱ्याच्या चटणी सोबत खाऊ शकता। ओल्या खोबऱ्याची चटणी कशी बनवायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो तुम्ही वरती आय बटनावर क्लिक करून पाहू शकता। तर अशा प्रकारचे बटाट्याचे कोन तुम्ही करून बघा आणि कसे वाटले ते कमेंट्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।